जय भीम नमो बुद्धाय. तर हा व्हिडिओ आहे 2 दिवसापूर्वीचा. मला थोडंसं लेट झालेलं आहे पोस्ट करायला, कारण कामामुळं वेळच मिळत नाही. तर आज आहे माझ्या बाळाचा बड्डे आणि बाळ माझं खूप खुश आहे. छान तयारी वगैरे केलेली आहे त्याची सकाळीच. बाळाला माहिती आहे आज त्याचा बड्डे आहे, त्यासाठीच इतका हॅपी आहे. डान्स वगैरे चालू आहे. त्याला माहिती आहे आज मला गिफ्ट मिळणार आहेत. मग इथं केक ठेवला होता आणि आमचं बाळ त्याच्यावर झापच टाकली होती केकावरती. अगोदरच खाऊन घेतला केक त्यांनी. केक कटिंगच्या अगोदरच आमचा अर्धा केक खाऊन झालेला होता. मग नंतर आम्ही केक कट वगैरे केला. तर अशा म्हणजे छोट्या असं एक सेलिब्रेशन केलं आम्ही घरातल्या घरात बाळाच्या बड्डेचं. काय जास्त तामझाम वगैरे केलं नाही, कारण बाहेर भरपूर पाऊस चालू होता. मग पावसामध्ये कुठं एकतर आपलं घर छोटं, त्यामध्ये कुठं लोकं बोलवायचे, लोकांची परेशानी आपली परेशानी. त्यासाठी म्हटलं आपण घरातल्या घरात बर्थडे सेलिब्रेशन करू. मग आजूबाजूचे छोटे मुलं वगैरे बोलवले होते आणि इथं दादू घेऊन आला होता बाळासाठी बड्डे गिफ्ट. पैसे मीच दिले होते, पण गिफ्ट त्याच्याकडून होता. आणि आई पण गाडी घेऊन बसलेल्या होत्या, ती पण मीच आणली होती. पण आईला म्हटलं तुम्ही द्या बड्डे गिफ्ट त्याला. तर दोघं भाऊचं काम चालू होतं. छोटे जे मुलं आलेले आहेत ते मस्त कोणी बिस्किट पुडा, कोणी 10 रुपये, कोणी 5 रुपये असं त्याला देत होता. आणि त्या दोघाचं चालू होतं जमा करायचं काम. दोन्ही हात गच्च भरले होते, काय कुठं ठेव त्याला कळत नव्हतं. मग दादूनी दिलेलं गिफ्ट त्यांनी ओपन करत होता, त्याला काही येत नव्हतं. मग शेवटी दादूनीच फाडला जोरात. घाई खूप असती. मग काय आमच्या बाळाला ते गिफ्ट भरपूर आवडलं आणि दादूचं गिफ्ट बघून तो हॅपी झाला. खूप डान्स वगैरे करायला लागला, कारण त्याला ते गाड्या खूप आवडल्या होत्या. बघू शकता तुम्ही, कारण तो हॅपी तर सगळंच हॅपी घरामधलं वातावरण. तर असं एक छोटंसं सेलिब्रेशन केलं आम्ही घरातल्या घरात. तर तुम्हाला कसं वाटलं आमच्या बाळाचा बड्डे कमेंट करून सांगा. बाय.